नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सगळ्यांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 3 ऑक्टोबर रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते अभ्यासणार आहोत. मित्रांनो, हे तुम्हाला डेली लेक्चर करायचे, कोणतीही परीक्षा असू द्या महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरची केंद्र सरकारची का परीक्षा असना, तुम्हाला या लेक्चरचा फायदा जो आहे तो 100% होणार आहे. करंट अफेअर्स तर होईलच, पण तुमचं जीके सुद्धा, सामान्य ज्ञान सुद्धा यामध्ये परफेक्ट होणार आहे. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, ठीक आहे, असे वेगवेगळे विषय जे ते तुमचे इथं परफेक्ट होणार आहे या लेक्चरच्या माध्यमातून. लेक्चर सुरू करण्या अगोदर बघा मित्रांनो, राज्यसेवा जी काही आपली लाईव्ह बॅच आहे तर तिचे लेक्चर 5 तारखेपासून सुरू होणार आहे. पण आता हिचे ऍडमिशन सुरू आहे. डिस्काउंटेड प्राइस मध्ये ऍडमिशन जे आहे ते आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे. त्याचबरोबर रेकॉर्डेड बॅचचे सुद्धा ऍडमिशन जे आहे ते सुरू आहे. कंबाईनची मित्रांनो आपली फाउंडेशन बॅच सुरू आहे, जिचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर जे आहे ते आपण या बॅच मध्ये करून घेतोय. त्याचबरोबर डिजिटल नोट्स जे आहे ते मुलांना उपलब्ध करून दिलेले आहे. स्टेट बोर्डचे लेक्चर आपले सुरू आहे. आपलं बाकीच्या क्लासेस प्रमाणे नाही, आपण एक टाइम टेबल ठरवलेलं आहे आणि ते टाइम टेबल मुलांना दिलेलं आहे. तुम्ही बॅच मधल्या मुलांना विचारू शकता. ठीक आहे, प्रत्येक बॅचचं टाइम टेबल आहे. त्यानंतर बीएमसी साठी आपण महानगरपालिकेची बॅच सुरू केलेली आहे कायद्याची. ठीक आहे, त्याचबरोबर मुंबई स्पेशल जीकेची सुद्धा बॅच सुरू केलेली आहे. वेगवेगळ्या बीएमसीचे बॅच आहे, तुम्ही आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्यावरून बॅच परचेस करू शकता. या आपल्या रिव्हिजन नोट्स आहे. त्याचबरोबर अजून एक नोट्सची भर पडलेली यामध्ये. या नोट्स बीएमसीची तयारी करणार जे मुलं आहे त्यांच्यासाठी मुंबई स्पेशल, मुंबई जिल्हा स्पेशल नोट्स जे आहे ते आपण लॉन्च केलेल्या आहे. या सगळ्या नोट्स, या सगळ्या बॅचेस जे आहेत ते तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये मिळून जातील. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. सुरुवात करूया मित्रांनो 3 ऑक्टोबरच्या करंट अफेअर्सला. किती? 3 ऑक्टोबरच्या करंट अफेअर्सला. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 काय आहे तर 1 ऑक्टोबर 2024 रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, ज्याला आपण नेटो म्हणतो, ठीक आहे, नाटो, नेटो असे वेगवेगळे उच्चार करतो, आणि यामुळेच रशिया आणि युक्रेनचं युद्ध जे आहे ते सुरू झालेले. युक्रेन जो आहे तर या नेटोला जॉईन करत होता. आता नेटो काय आहे तर नेटो असा एक ग्रुप आहे, काही देशांचा ग्रुप आहे, जवळपास यामध्ये 32 देश आहे. तर या ग्रुपने एक करार साईन केलेला आहे, त्यामध्ये कलम 5 आहे. या कलम 5 मध्ये लिहिलेलं आहे मित्रांनो की एका देशावर जर अटॅक केला तर सगळे 32च्या 32, फॉर एक्झाम्पल या 32 देशांमध्ये समजून एखादा देश आहे इंग्लंड म्हणा किंवा फ्रान्स म्हणा, फ्रान्स आहे समजून, फ्रान्सवर जर एखाद्या देशाने अटॅक केला तर 32च्या 32 देशांनी त्याच्यावर जाऊन अटॅक करायचा. ठीक आहे, उद्या जाऊन पाकिस्तानने फ्रान्सवर अटॅक केला तर हे सगळे देश जे आहे ते पाकिस्तानवर जाऊन अटॅक करतील. तर अशा प्रकारे नेटोचा हा ग्रुप आहे. आणि याचे नवीन सरचिटणीस म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा सरचिटणीस म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे तर ते आहे मार्क रूट. काय नाव आहे त्यांचं? मार्क रूट. मित्रांनो बघा इथं मार्क रूट जे आहे ते नेदरलँडचे माजी पंतप्रधान आहे. मग नेदरलँडचा सध्याचा पंतप्रधान कोण आहे? डिक स्कूफ हे नेदरलँडचे सध्याचे पंतप्रधान आहे. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर जेन्स स्टॉलनबर्ग यांची जागा जी आहे ही मार्क रूट यांनी घेतलेली आहे. मार्क रूट यांची जागा, मार्क रूट यांनी कोणाची जागा घेतली तर जेन्स स्टॉलनबर्ग यांची जागा घेतलेली आहे. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, जेन्स स्टॉलनबर्ग जे आहे त्यांना अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान जो आहे प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम याने सन्मानित करण्यात आलं. मग एक क्वेश्चन आणि किती सगळी इन्फॉर्मेशन तुमची इथं कव्हर होत आहे. बघा मित्रांनो, नेटोचे नवीन महासचिव किंवा सरचिटणीस बनलेले मार्क रूट, त्यांनी जागा घेतलेली जेन्स स्टॉलनबर्ग यांना अलीकडे अमेरिकेचं प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेला आहे. नेदरलँडचे सध्याचे पंतप्रधान कोण आहे तर डिक स्कूप आहे. ठीक आहे, डिक स्कूप आहे. त्याचबरोबर जर बघितलं नेटो विषय जाणून घेऊया. ही एक लष्करी युती आहे. यामध्ये याचं मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम मध्ये. हिची स्थापना 4 एप्रिल 1949 साली करण्यात आली होती. हिचे 32 सदस्य, त्यामध्ये 32वा सदस्य स्वीडन आहे, हे लक्षात ठेवा. याच्या 5व्या कलमानुसार एका देशावर अटॅक म्हणजे सगळ्या देशावर हल्ला असा आहे. मग हे सगळे देश त्याचं प्रत्युत्तर देऊ शकतात. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. आता जगातील आंतरराष्ट्रीय संस्था आणि त्याचे अध्यक्ष मी तुम्हाला सांगतो, जस्ट तुम्ही ऐका, बोर्डवरचं जर स्पष्टपणे दिसत नसेल तर. जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहे? अजय बंगा, आणि त्याचं मुख्यालय कुठे आहे? वॉशिंग्टन डीसी मध्ये. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहे? थॉमस बास, आणि त्याचं मुख्यालय कुठे आहे? स्वित्झर्लंड मधील लॉस्टने या ठिकाणी. युनायटेड नेशन चिल्ड्रन फंडचे अध्यक्ष कोण आहे तर कॅथरीन रसेल, याचं मुख्यालय कुठे आहे? न्यूयॉर्क मध्ये, अमेरिकेमध्ये. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक कोण आहे? टेड्रॉस अधेनॉम, आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर जिनिव्हा, स्वित्झर्लंड. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचं
अध्यक्ष कोण आहे? नवाब सलाम. आणि याचं मुख्यालय कुठे? हेग, नेदरलँड. इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे अध्यक्ष कोण आहे? अजय माथुर. आणि याचं मुख्यालय आहे गुरुग्राम, भारतामध्ये. आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष कोण आहे? मास्तास्तुगु असाकावा. आणि याचं मुख्यालय आहे मनिला, फिलिपिन्स. फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स FATF चे अध्यक्ष कोण आहे? एलिसा डी अंडा मद्रेजो. आणि याचं मुख्यालय कुठे? तर पॅरिस, फ्रान्समध्ये. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे महासंचालक कोण आहे? गिल्बर्ट होंगोबो. आणि याचं मुख्यालय कुठे? जिनिव्हा, स्वित्झर्लंड. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे जे काही प्रमुख आहे ते कोण आहे? क्रिस्टलिना जॉर्जिवा. आणि याचं मुख्यालय कुठे आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं IMFचं तर वॉशिंग्टन DC. शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचे महासचिव कोण आहे? झांग मिंग. आणि त्याचं मुख्यालय कुठे? तर बीजिंग. अशा प्रकारे सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था, त्याचे अध्यक्ष आणि त्याचं मुख्यालय आपलं याच लेक्चरमध्ये झालेलं आहे. तर दररोज खूप सारी इन्फॉर्मेशन आपण लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करत आहे. दुसरा क्वेश्चन, 2024-25 साठी इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर इंडियन न्यूजपेपर सोसायटी जी आहे ते भारतात प्रकाशित होणारे सगळे न्यूजपेपरची वरिष्ठ संस्था आहे. म्हणजे एखाद्या न्यूजपेपरमध्ये समजून घ्या की वेगवेगळा मजकूर, समजून घ्या की देशाविरोधात वगैरे मजकूर असा काही प्रकाशित होत असेल तर ते सगळं मजकूर वगैरे चेक करण्याचं काम कोण करतं? इंडियन न्यूजपेपर सोसायटी. आणि त्याचे नवीन अध्यक्ष बनलेले मित्रांनो श्रेयम कुमार, MV श्रेयम कुमार इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे नवीन अध्यक्ष बनले आहे. बघा मित्रांनो, वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिके या प्रकाशकांची सर्वोच्च संस्था कोणती आहे? तर इंडियन न्यूजपेपर सोसायटी. आणि त्याचे अध्यक्ष कोण बनले? श्रेयम कुमार. श्रेयम कुमार यांनी MV राकेश शर्मा यांची जागा घेतलेली आहे. इंडियन न्यूजपेपर सोसायटीची स्थापना 1939 मध्ये करण्यात आली. त्याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. आता बघा, भारताच्या काही महत्वाच्या संस्था बघू आणि त्याचे अध्यक्ष बघू. जसं की रेल्वे बोर्डचे अध्यक्ष आणि CEO बनलेले सतीश कुमार. स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनलेले आहेत छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी. त्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनलेले अजिंक्य नायक. त्यानंतर जर बघितलं, न्यूज ब्रॉडकास्टर अँड डिजिटल असोसिएशनचे अध्यक्ष बनलेले रजत शर्मा. भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अध्यक्ष बनलेले सिद्धार्थ मोहंती, LICचे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणजे CBDTचे नवीन अध्यक्ष रवी अग्रवाल. भारत इलेक्ट्रिकल लिमिटेडचे नवीन अध्यक्ष मनोज जैन. स्टाफ सिलेक्शन कमिशनचे नवीन अध्यक्ष राकेश रंजन. इंडियन फार्मासिस्ट फर्टिलायझर कोऑपरेटिव्हचे नवीन अध्यक्ष आहे इफ्कोचे दिलीप संघानी. त्यानंतर तिसरा क्वेश्चन बघा, भारतीय फुटबॉल संघाने कोणत्या देशाचा पराभव करून सॅप अंडर-17, ठीक आहे, काय आहे तर अंडर-17, ठीक आहे, फुटबॉलची स्पर्धा. आणि सॅप म्हणजे काय तर साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन ची अंडर-17 ची जी काही फुटबॉल स्पर्धा आहे तर भारताने कोणाला हरवून जिंकली आहे 2024 ची स्पर्धा? तर मित्रांनो, भारताने बांगलादेशचा पराभव केलेला आहे. बघा मित्रांनो, अजून एक क्वेश्चन विचारला जाईल की अंडर-20 सॅप चॅम्पियनशिप जी आहे ती कोणी जिंकलेली आहे? तर अंडर-20 सॅप चॅम्पियनशिप जी आहे 2024 ची मित्रांनो ती बांगलादेशने जिंकलेली आहे. बांगलादेशने कुणाचा पराभव केला होता? तर बांगलादेशने इंडियाचा पराभव केला होता आणि ही स्पर्धा जिंकली होती. मग आता आपण थोडक्यात बदला घेतल्यासारखंच 17 म्हणजे 17 वर्षाच्या मुलांची ही स्पर्धा होती आणि 20 वर्षाची ही मुलांची स्पर्धा होती. तर मोठे मुलं हरले होते, छोट्यांनी त्याचा बदला घेतलेला आहे. तर बघा, बांगलादेशला आपण हरवलेले आहे, 2-0 ने हरवलेले त्यातल्या त्यात. मग आपण जर बघितलं ही स्पर्धेचं आयोजन कुठे झालं होतं, या सॅप स्पर्धेचं आयोजन कुठे झालं होतं तर भूतानमधील थिम्पू या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन झालं होतं. यानंतर बघा, काही भारतातील अलीकडील महत्वाच्या क्रीडा स्पर्धा बघूया आणि त्याविषयी महत्वाचे जे चर्चेमध्ये घडामोडी त्या जाणून घेऊया. 45वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024चा विजेता कोण आहे पुरुष आणि महिलांमध्ये? तर तो भारत आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024च्या पदक तालिकेमध्ये भारताचं स्थान काय? 18वं. मी वेळोवेळी ह्या गोष्टी घेतोय जेणेकरून रिपीट होऊन तुमचं ते पाठ होऊन जाईल, ठीक आहे. तसं तर होत नाही, पण लेक्चरच्या माध्यमातून तुमचं पाठच होऊन जाईल, ठीक आहे. तर आपण जर बघितलं पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये भारताने 29 पदकं जिंकले. चीन पहिल्या क्रमांकावर होता आणि भारत 18व्या क्रमांकावर होता पॅरालिम्पिक मध्ये. 2024 मध्ये 5व्यांदा पुरुष आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफीचं विजेतेपद कोणी जिंकलं? भारताने. भारताने कुणाचा पराभव केला होता? तर चायनाचा. 4थ्या दक्षिण आशियाई ज्युनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये पहिले स्थान कोणी मिळवलं? तर भारताने. यानंतर पॅरिस ऑलिम्पिकच्या पदक तालिकेमध्ये भारताने कोणतं स्थान मिळवलं? तर भारताने 71वं स्थान मिळवलं, ज्यामध्ये भारताने 6 पदकं जिंकली, ज्यामध्ये 1 सिल्वर मेडल आणि 5 कांस्य पदकांचा समावेश होता. त्यानंतर IPLचा विजेता कोण होता? तर KKR. उपविजेता होता सनरायझर हैदराबाद. 133वा ड्युरंड कप कोणी जिंकला? तर नॉर्थ ईस्ट युनायटेडने.
T20 पुरुषांचा जो काही विश्वचषक आहे तो कोण जिंकला? भारताने. उपविजेता राहिले दक्षिण आफ्रिका. 2024 थॉमस आणि उबर कप कोणी जिंकला? तर थॉमस कप पुरुषांचा असतो आणि उबर कप महिलांचा असतो, तो चीनने जिंकला. ही एक बॅडमिंटनची स्पर्धा असते, थॉमस कप आणि उबर कप. महिला प्रीमियर लीग WPL चं विजेतेपद कोणी जिंकलं? तर रॉयल चॅलेंजर बँगलोरने. यानंतर चौथा क्वेश्चन बघूया. कोणत्या राज्यात देशी गायींना राज्यमाता किंवा गोमाता ही पदवी देण्यात आली आहे? तर बघा मित्रांनो, हा निर्णय आपल्या महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. गायींच्या कल्याणासाठी आणि गायींची जी काही घटती लोकसंख्या आहे ती थांबवण्यासाठी त्यांना राज्यमाता आणि गोमाता अशी पदवी जी आहे ती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बघा, ज्या काही गोशाळा असणार त्या गोशाळामध्ये प्रत्येक गायी मागं प्रतिदिन 50 रुपयाचं अनुदान जे आहे ते सरकार देणार आहे. तर हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. प्रत्येक गायीसाठी प्रतिदिन 50 रुपयाचं अनुदान जे आहे ते गोशाळामध्ये महाराष्ट्र सरकारमार्फत दिले जाणार आहे. हे एकनाथ शिंदे यांनी अलीकडे याची घोषणा केलेली आहे. बघा, 2019 गणनेनुसार गायींची संख्या जी आहे ती 20.69% घटलेली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल CP राधाकृष्णन. आता थोडी महाराष्ट्राशी संबंधित महत्वाचे मुद्दे जाणून घेऊया. बघा मित्रांनो, महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 मध्ये झाली. बघा, बॉम्बे राज्य स्थापन झालं होतं महाराष्ट्राच्या अगोदर, ज्यामध्ये आपलं महाराष्ट्र आणि गुजरातचा भाग होता. ते राज्य कधी स्थापन झालं होतं? तर ते राज्य 1 नोव्हेंबर 1956 ला स्थापन झालं होतं. त्याला संयुक्त महाराष्ट्र राज्य म्हणून सुद्धा ओळखलं जातं किंवा द्विभाषिक राज्य म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याचबरोबर जर बघितलं तर महाराष्ट्राचे राज्यवृक्ष कोणतं आहे? तर आंबा आहे. एलोरा लेणी कुठे आहे? तर छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राचं लोकनृत्य काय आहे? तर लावणी तामाशा. महाराष्ट्रातील सण गुढीपाडवा, पोळा. ठीक आहे, तर हे महाराष्ट्रातील महत्वाचे सण. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, गुगामल राष्ट्रीय उद्यान, चांदोली राष्ट्रीय उद्यान ही महाराष्ट्रातील काय राष्ट्रीय उद्यान. महाराष्ट्रात कोणकोणते ज्योतिर्लिंग आहे? तर महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तर एकच घेतलेले घृष्णेश्वर, बाकी ज्योतिर्लिंग तुम्ही सांगायचे. त्यानंतर क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे. 1ल्या क्रमांकावर राजस्थान, ठीक आहे, 2ऱ्या क्रमांकावर MP आणि 3ऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या शेजारी किती राज्य आहे? तर महाराष्ट्रात शेजारी गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, गोवा आहे, एक केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली. महाराष्ट्राची सगळ्यात जास्त सीमा कोणाला लागलेली? कोणत्या राज्याला? तर मध्य प्रदेशला. मध्य प्रदेशला जवळपास 8 जिल्ह्यांची सीमा लागते महाराष्ट्रात. यानंतर पुढे जाऊया. 5वं क्वेश्चन. केंद्रीय बंदर आणि जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कोणत्या बंदरावरून क्रूज इंडिया मिशन सुरू केलेलं आहे? तर बघा मित्रांनो, तुम्ही क्रूज वगैरे बघितले असेल की हॉटेल टाईपच असते जहाज, ठीक आहे, त्यामध्ये सगळी सुविधा असते, हॉटेल सारखे जहाज असते, एकदम झगमगाट असतो, तर त्याला क्रूज म्हटलं जातं. तर आता इंडिया काय करणार आहे? क्रूज इंडिया मिशन सुरू केलेलं आहे इंडियाने, ठीक आहे. आणि हे मिशन कुणी सुरू केलेले आहे? तर केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी हे मिशन सुरू केलेलं आहे. यांनी हे मिशन मुंबई बंदरावरून सुरू केलेलं आहे. या क्रूज मिशन अंतर्गत आपल्याला काय करायचंय? 2029 पर्यंत बघा, जे काही क्रूज ने जे काही लोक प्रवास करतात तर त्याची संख्या आहे ती आपल्याला दुप्पट करायची. आज जितके लोक क्रूजने प्रवास करतात त्याची संख्या आपल्याला 2029 पर्यंत दुप्पट करायची आहे, ठीक आहे. तर हे 10-10, 9-9 मजलीचे क्रूज असतात, त्यावर रूम्स वगैरे असतात राहायला आणि फुल स्विमिंग पूल, हॉटेल, सगळ्या काही गोष्टी त्या क्रूज मध्ये आपल्याला बघायला मिळतात. आपल्याला भारताला क्रूज डेस्टिनेशन आणि क्रूज पर्यटनाचं केंद्र जे आहे ते भविष्यात बनवायचं आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिवस 2024 कधी साजरा केला गेला? तर आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिवस 1 ऑक्टोबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. तर कोणताही दिवस तर काय लक्षात ठेवायचं? तारीख लक्षात ठेवायची आणि त्याचबरोबर थीम लक्षात ठेवायची. तर वृद्ध दिवसाची थीम होती एजिंग विथ डिग्निटी. त्यानंतर जर बघितलं मित्रांनो, तर हा जो काही जागतिक वृद्ध दिवस आहे तर तो कधीपासून सेलिब्रेट केला जातो? वृद्ध व्यक्ती दिवस तर 1 ऑक्टोबर 1991 पासून हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात येतो. यानंतर पश्चिम घाटाच्या संवर्धनाकरता कस्तुरीरंजन पॅनलच्या शिफारसी कोणत्या राज्य सरकारने नाकारल्या? आता कस्तुरीरंजन पॅनलच्या शिफारसी काय आहे? माधव गाडगीळ पॅनलच्या शिफारसी वगैरे काय आहे? तर हे मी तुम्हाला थोडं समजून सांगतो, क्वेश्चन थोडं समजून सांगतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं होऊन जाईल, ठीक आहे. आपण डायरेक्ट पुढच्या पेजवर आलो होतो. बघा मित्रांनो, एक गाडगीळ पॅनल जे आहे ते 2011 मध्ये स्थापन करण्यात आलं. माधव गाडगीळ, आपण इथं गाडगीळच लिहूया, गाडगीळ. आता पश्चिम घाट जो आहे मित्रांनो तो कुठं कुठं आहे?
तर महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या खाली गोव्यामध्ये, त्यानंतर कर्नाटकमध्ये, केरळमध्ये या राज्यांमध्ये काय आहे, सह्याद्री पर्वत आहे, त्याला आपण पश्चिम घाट म्हणतो. मग या गाडगीळ कमिटीने काय सांगितलं की पश्चिम घाटाचा 64% एरिया जो आहे त्याला सेन्सिटिव्ह एरिया म्हणून डिक्लेअर करा. काय, इको सेन्सिटिव्ह एरिया म्हणून डिक्लेअर करा 64% एरिया. 2013 साली कस्तुरीरंजन पॅनल जे आहे ते स्थापित करण्यात आलं. त्यांनी सांगितलं की हा जो काही कस्तुरीरंजन पॅनल जे आहे त्यांनी सांगितलं की पश्चिम घाटाचा 37% एरिया जो आहे तो इको सेन्सिटिव्ह एरिया म्हणून डिक्लेअर करा. म्हणजे इको सेन्सिटिव्ह एरिया काय असतं, सेन्सिटिव्ह एरिया तर त्या ठिकाणी खाणकाम, ठीक आहे, त्यानंतर समजा जर हॉटेल वगैरे अशा गोष्टी तिथं काही बनवता येत नाही. ठीक आहे, म्हणजे तिथं ते व्यवसायाशी संबंधित गोष्टी करता येत नाही. इकडे डोंगर पाडा आणि तिथं समजून घ्या पुलं बांधा आणि तिथं हॉटेल बांधा आणि तिथं रेस्टॉरंट वगैरे खोला, अशा गोष्टी जमत नाही. तर गाडगीळ समितीने सांगितलं 64% एरियामध्ये काहीच करू नका, तो फक्त पर्यावरणासाठी ठेवा. आणि त्याला कमी केलं कस्तुरीरंजन पॅनलने 34%वर आणलं. आणि त्याला आता काय करण्यात आलेले, त्याच्या शिफारसी कर्नाटक सरकारने नाकारलेल्या आहे की कस्तुरीरंजन पॅनलने हे जे काही पर्सेंटेज कमी केलेलं आहे तर त्यामागे काहीतरी गडबड दिसत आहे, असं कर्नाटक सरकारचं म्हणणं आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर 2013 मध्ये जे काही कस्तुरीरंजन पॅनल समिती स्थापन करण्यात आली तर त्यांच्या शिफारशी जे आहे ते कर्नाटक सरकारने नाकारलेले आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर जे काही कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू यामध्ये जो काही सह्याद्री पर्वत येतो तर त्यासाठी या समित्या ज्या आहेत ते स्थापन करण्यात आल्या होत्या. माधव गाडगीळ समितीने 64% एरिया जो आहे तो इको सेन्सिटिव्ह एरिया म्हणून ESA त्याला म्हटलं शॉर्टकटमध्ये ESA इको सेन्सिटिव्ह एरिया म्हणून डिक्लेअर केला होता. त्याला कमी करून कस्तुरीरंजन पॅनलने फक्त 37% एरिया जो आहे तो इको सेन्सिटिव्ह एरिया म्हणून डिक्लेअर केला होता. तर यामध्ये काहीतरी गडबड दिसते, कारण 64% वरून एवढं प्रमाण कसं काय कमी होऊ शकतं सेन्सिटिव्ह एरियाचं, तर हेच समजत नव्हतं. त्यामुळे कर्नाटक सरकारने यांच्या शिफारशी जी आहे ते फेटाळलेल्या आहे. त्यानंतर 8वा क्वेश्चन, सप्टेंबर 2024 रोजी भारताला जागतिक उत्पादनाचं केंद्र बनवण्याच्या दिशेने सुरू करण्यात आले मेक इन इंडिया उपक्रमाला किती वर्ष पूर्ण झालेली आहे? तर 25 सप्टेंबर 2024 रोजी, ठीक आहे, आपण जर बघितलं तर या उपक्रमाला, मेक इन इंडिया उपक्रमाला 10 वर्ष पूर्ण झाली. कारण 25 सप्टेंबर 2014 ला, ठीक आहे, जेव्हा मोदी सरकार आलं होतं तेव्हा एक उपक्रम सुरू करण्यात आला होता मेक इन इंडिया. जसा मेक इन चायना नावाचं प्रत्येक वस्तू आपण बघत होतो, तशी मेक इन इंडिया नावाची प्रत्येक वस्तू आपल्याला बनवायची आणि जगामध्ये ती वस्तू पोहोचवायची, या उद्देशाने मेक इन इंडिया नावाचा प्रोजेक्ट जो आहे तो सुरू करण्यात आला होता. त्यामध्ये सिंहाचा लोगो आपल्याला बघायला मिळत होता. तर 10 वर्ष जे आहे ते मेक इन इंडियाला कंप्लीट झाले आहे. हा उपक्रम जो आहे तो वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आला होता. या अंतर्गत उत्पादन वाढवणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे, आपण जर बघितलं लोकांचं जे काही क्रय शक्ती आहे, उत्पन्न आहे ते वाढवणं, ठीक आहे, आणि लोकांचा विकास करणे, हे सगळ्या गोष्टी त्या अंतर्गत येतात. यानंतर पुढे जाऊया. क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वात जलद 27,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा क्रिकेट खेळाडू कोण? तर 27,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा क्रिकेट खेळाडू बनलेला आहे विराट कोहली. यापूर्वी हा विक्रम होता सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग आणि कुमार संगकारा यांच्या नावावर. आता विराट कोहली जो आहे तो 4था खेळाडू बनलेला आहे 27,000 धावा करणारा. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग आणि कुमार संगकारा 3च खेळाडू होते. आता विराट कोहलीने त्यांना जॉईन केलेलं आहे. त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये 300 कसोटी बळी घेणारा पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज कोण ठरला? तर कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळी घेणारा डावखुरा म्हणजे लेफ्टी जे काही फिरकी गोलंदाज, स्पिन बॉलर ठरलेला आहे मित्रांनो रवींद्र जडेजा. रवींद्र जडेजाने बांगलादेश विरुद्ध जी काही टेस्ट आपली सिरीज झाली ती भारताने जिंकलेली आहे आणि त्यामध्ये रवींद्र जडेजाने काय केलेलं आहे, 300 विकेट आपल्या कंप्लीट केलेल्या आहे. त्यानंतर इंडसइंड बँकेचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सुमंत कंठपालिया यांची नियुक्ती जी आहे ती इंडसइंड बँकेचे MD आणि CEO म्हणून करण्यात आली आहे. बघा, आपण जर बघितलं यांची ही पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांना 2025 ते 2028 या 3 वर्षासाठी यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, सध्या तेच आहे MD आणि CEO. परत अजून 3 वर्षासाठी भविष्यातच त्यांना डिक्लेअर केलं की अजून पुढे 3 वर्ष हे इंडसइंड बँकेचे MD आणि CEO राहतील. इंडसइंड बँकेची स्थापना एप्रिल 1994 मध्ये करण्यात आली. तिचं मुख्यालय मुंबईमध्ये. त्यानंतर 12वा क्वेश्चन, IWF ज्युनियर वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतासाठी एकमेव पदक कोणी जिंकलं?
तर एकमेव भारतासाठी पदक जे आहे इंटरनॅशनल वेट लिफ्टिंग फेडरेशन अंतर्गत घेण्यात आलेली ज्युनियर वर्ल्ड वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये भारतासाठी एकमेव पदक जिंकलं लोगनाथन धनुष याने. तर लोगनाथन धनुष याने स्पेनमध्ये जी काही ज्युनियर वर्ल्ड वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप झाली त्यामध्ये त्याने कांस्य पदक जे आहे ते जिंकलेलं आहे. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचे. बघा मित्रांनो, आता टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. 25 सप्टेंबर रोजी भारताला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनवण्याच्या दिशेने सुरू करण्यात आलेल्या मेक इन इंडिया उपक्रमाला किती वर्ष पूर्ण झाले आणि पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी कस्तुररंजन पॅनलच्या शिफारसी ज्या आहे ते कोणत्या राज्याने नाकारलेले आहे. बघा मित्रांनो, राज्यसेवेसाठी लाईव्ह बॅचचे आपले लेक्चर जे आहे ते 5 तारखेपासून सुरू होईल. रिव्हिजन बॅच जी आहे, रेकॉर्डेड बॅच जी आहे ती ऑलरेडी ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. कंबाईनसाठी फाउंडेशन बॅच जी आहे ती सुरू आहे. बीएमसी साठी सुद्धा बॅच जी आहे ती सुरू आहे. ठीक आहे, सगळ्या बॅचेसवर कूपन उपलब्ध आहे. कूपन बघा नंतरच पेमेंट करा. ठीक आहे, डायरेक्ट पेमेंट करू नका, फी अजून कमी होऊन जाईल. त्याचबरोबर बेस्ट रिव्हिजन नोट सुद्धा उपलब्ध आहे. त्यामध्ये अजून मुंबई शहरच्या नोट सुद्धा ऍड झालेल्या आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये बघायला मिळेल. टेलिग्राम चॅनल प्रत्येक लेक्चरच्या नोटिफिकेशनसाठी जॉईन करा आणि इंस्टाचं पेज जे आहे ते फॉलो करून ठेवा अभ्यास विषयक रील्ससाठी. मग थांबूया मित्रांनो आपण आता इथं. लेक्चर जर आवडलं असेल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर शेअर करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये टेस्टचे क्वेश्चन द्यायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी बघत राहा अभ्यास मित्र. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.